तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस खात्याविषयी महत्त्वपूर्ण प्रश्न जे की पोलीस भरतीमध्ये आत्तापर्यंतच्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते आणि त्या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती. बघा, आपल्यासमोर आता एक प्रश्न आहे की पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज रिकामी जागा या दिवशी प्रदान केला होता. हा महत्त्वपूर्ण प्रश्न ठाणे ग्रामीण चालक 2023ला, सातारा पोलीस 2021ला आणि अशाच विविध पेपरमध्ये 10 पेक्षा अधिक वेळा हा विचारलेला प्रश्न आहे बघा मित्रांनो. आणि याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे. 2 जानेवारी 1961ला म्हणजे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज 2 जानेवारी 1961 या दिवशी प्रदान केला होता. आणि आता आपण याच्या विषयी महत्त्वपूर्ण माहिती पाहू थोडक्यात. बघा, 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृत स्थापना झाली आहे आणि महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज त्या दिवशी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रदान केला होता. बघा, 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस किंवा मग त्याला आपण पोलीस रेझिंग डे म्हणून साजरा करत असतो. बघा, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्र राज्यात रिकामी जागा या शहरात पोलीस आयुक्तालय नाही. तर हा प्रश्न सुद्धा पुणे SRPF 2021ला विचारण्यात आलेला होता आणि आतापर्यंत हा प्रश्न 25हून अधिक वेळा विचारण्यात आलेला आहे बघा मित्रांनो. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे धाराशिव. तर महाराष्ट्र राज्यातील धाराशिव या शहरात पोलीस आयुक्तालय नाही. तर बघा, महाराष्ट्रात एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. मोठ्या शहरात पोलिसाची रचना ग्रामीण भागापेक्षा वेगळी असते. ग्रामीण भागात पोलीस अधीक्षकांच्या तर शहरी भागात पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असतो. त्यानंतर 12वे आयुक्तालय जे आहे ते मीरा भाईंदर वसई विरार हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया की लातूर जिल्हा हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो. तर याच्यामध्ये बरेचसे प्रश्न असे आलेले आहेत. हा प्रश्न लातूर चालक 2023ला विचारण्यात आलेला होता. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे, नांदेड. लातूर जिल्हा हा नांदेड या पोलीस परिक्षेत्रामध्ये येत असतो. तर बघा मित्रांनो, राज्यात ग्रामीण पोलीस यंत्रणा 8 परिक्षेत्रात विभागली गेलेली आहे. परिक्षेत्राचा जो प्रमुख असतो त्या विशेष पोलीस महानिरीक्षक असतो. हा प्रश्न सुद्धा पोलीस भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो. मराठवाड्यातील 8 जिल्हे छत्रपती संभाजीनगर व नांदेड या परिक्षेत्राअंतर्गत येतात. त्यानंतर मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्हे आधीपासूनच शहरी असल्याने ते वगळता 34 जिल्ह्यामध्ये ग्रामीण पोलिसांचे कार्य 8 परिक्षेत्रांतर्गत चालत असते. आता ते कुठले कुठले 8 परिक्षेत्र आहेत ते आपण आता पाहणार आहोत. बघा, कोकण म्हणजे ठाणे कुठले कुठले जिल्हे येतात. तर पालघर येतो, रायगड येतो, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे ग्रामीण येतो. बघा, शहरीसाठी आयुक्तालय असते. त्यानंतर बघा, नाशिकमध्ये येतं अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक ग्रामीण. बघा, या ठिकाणी सुद्धा शहरी नाही. त्यानंतर बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड, जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. बघा, त्यानंतर नांदेडमध्ये कुठले कुठले जिल्हे येतात. तर बघा, नांदेड, परभणी, आपला हिंगोली आणि लातूर. त्यानंतर आहेत नागपूरमध्ये येते नागपूर ग्रामीण, वर्धा, भंडारा आणि चंद्रपूर. त्यानंतर आहे अमरावतीमध्ये बघा, अमरावती ग्रामीण, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ. त्यानंतर आहे गडचिरोलीमध्ये कुठले तर गडचिरोली, गोंदिया. त्यानंतर कोल्हापूर 8वं जे आहे परिक्षेत्र आहे ते कोल्हापूर आहे. ते कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, सांगली आणि सातारा एवढे हे जिल्हे येतात. बघा, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक नाही. तर बघा, कोल्हापूर पोलीस क्षेत्र जे आहे हा प्रश्न सातारा पोलीस 2023ला विचारण्यात आलेला होता. तर कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये सोलापूर शहर येत नाही, कारण शहरी भाग जो आहे तो आयुक्तालयाच्या मार्फत चालवला जातो. त्यामुळं आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 सोलापूर हे असणार आहे. त्यानंतर थोडक्यात माहिती बघूया. कोल्हापूर परिक्षेत्र अंतर्गत येणारे पोलीस घटक आहेत बघा, सातारा, सोलापूर ग्रामीण आहे. त्या ठिकाणी जो पर्याय होता आपला सोलापूर शहर होता. या ठिकाणी सोलापूर ग्रामीण आहे, सांगली आहे, पुणे ग्रामीण आहे आणि कोल्हापूर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत असतो त्या जिल्ह्याची अशा पद्धतीने बेसिक माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे.
त्यानंतर परिक्षेत्राचा प्रमुख जो असतो तो विशेष पोलीस महानिरीक्षक असतो. परिक्षेत्रांतर्गत फक्त ग्रामीण किंवा जिल्हा पोलीस यंत्रणा काम करते, शहरी नाही करत. त्यानंतर पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रांतर्गत येत नाही. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. हा प्रश्न जो आहे तो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2023ला विचारण्यात आलेला होता आणि पुणे शहर पोलीस भरती 2023ला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला. आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, तर आपलं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे नांदेड. तर नांदेड जे आहे ते इथं पोलीस परिक्षेत्र आहे, जे की ग्रामीण भागामध्ये मोडतं बघा. महाराष्ट्रात एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत आणि आयुक्तालय हे कशासाठी असते, तर आयुक्तालय जे आहे हे शहरी भागासाठी असते आणि आयुक्तालय थेट पोलीस महासंचालक यांच्या नियंत्रणाखाली कार्य करत असते. बघा त्याच्यानंतर थोडीशी महत्त्वपूर्ण माहिती पाहूया, जी की गोंधळात टाकू शकते आपल्याला. मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यासाठी एकच पोलीस आयुक्तालय आहे. नवी मुंबई आयुक्तालय हे ठाणे जिल्ह्यात येते, म्हणजे नवी मुंबई आणि मुंबई आयुक्तालयांची काहीही संबंध नाही. पुणे जिल्ह्यात 2 पोलीस आयुक्तालय आहेत बघा, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड. त्यानंतर सर्वाधिक आयुक्तालय ठाणे जिल्ह्यात आहेत, ठाणे शहर, नवी मुंबई आणि नवी नाथाचं मीरा भाईंदर वसईविरा. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण की राज्य पोलीस दलाची रिकामी जागा हे नियतकालिक मुखपत्र आहे. तर बघा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो आतापर्यंत 20हून अधिक वेळा विचारलेला आहे. हा ठाणे ग्रामीण चालक 2023ला, धुळे पोलीस 2023 आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस 2018ला विचारण्यात आलेला होता. तर हे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याला माहीत असायलाच पाहिजे. तर राज्याचे पोलीस दलाचं जे मुखपत्र आहे ते आहे दक्षता नावाचं. आता आपण दक्षताबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. राज्याचे पोलीस दलाचे जे नियतकालिक आहे त्याचं नाव दक्षता आहे. त्यानंतर ते दर महिन्याला प्रसिद्ध होणारे म्हणजेच काही ते मासिक आहे. आणि राज्य पोलीस दलाचे जे ब्रीदवाक्य आहे ते काय आहे, तर सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, असं हे महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचं ब्रीदवाक्य आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 नुसार राज्याचे पोलीस प्रशासन काम करते. हा सुद्धा प्रश्न इथून पुढच्या पोलीस भरतीमध्ये येऊ शकतो की महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 नुसार राज्याचे पोलीस प्रशासन काम करत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. बघा, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा जो रंग आहे तो कोणता रंग आहे, तर अत्यंत महत्त्वपूर्ण शब्द आहे आणि सर्वांना येणारा प्रश्न आहे बघा. नाशिक ग्रामीण पोलीस 2018ला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2018ला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर नवी मुंबई पोलीस भरती 2017ला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळास विचारण्यात आलेला आहे बघा. तर महाराष्ट्र पोलीस दलाचा जो ध्वज आहे त्याचा जो रंग आहे तो आहे गडद निळा. पर्याय क्रमांक 1 हेच आहे आपलं फायनल उत्तर. तर महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग जो आहे तो कसा आहे, गडद निळा आहे. त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या अक्षरात सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे असा व हाताचा पंजा दर्शवलेला आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न की महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक म्हणून रिकामी जागा हे चित्र आहे. तर महाराष्ट्र पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक म्हणून हाताचा पंजा, पर्याय क्रमांक 1 हे चित्र आहे बघा. त्यानंतर बघा हाताचा पंजा, महाराष्ट्र पोलीस ध्वज पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांकडे सुपूर्द केला होता. हा ध्वज पंचकोनी तारा व हाताचा पंजा यांनी बनवलेला आहे. या ध्वजावर निळा व पांढरा रंग आहे आणि महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य काय आहे, तर सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया बघा. महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे म्हणजेच काय, तर स्थापना दिवस रिकामी जागा या तारखेला साजरा केला जातो. अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हा प्रश्न माहीत असायलाच पाहिजे. हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. वर्धा चालक, यवतमाळ 2023, रायगड पोलीस 2023, पुणे ग्रामीण पोलीस 2021 आतापर्यंत हा 40पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्यामुळे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2 जानेवारी. तर महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे म्हणजे स्थापना दिवस 2 जानेवारी या तारखेला साजरा केला जातो. बघा मित्रांनो, 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची पुनर्रचना होऊन स्थापना झाली बघा. 2 जानेवारी 1961 रोजी तेव्हाचे म्हणजे तत्कालीन पंतप्रधान यांनी महाराष्ट्र पोलिसांना ध्वज प्रदान केला होता आणि 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन किंवा मग त्याला आपण रेझिंग डे म्हणून साजरा करतो बघा.
त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. बघा या ठिकाणी गोंधळून टाकणारे 2 प्रश्न आहेत. 2 जानेवारी जो आहे तो रेझिंग डे किंवा मग स्थापना दिन आहे आणि 21 ऑक्टोबर जो आहे तो आहे पोलीस स्मृती दिन. पोलीस स्मृती दिन. तर हे दोन्ही पण दिनविशेष आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. 2 जानेवारी रेझिंग डे किंवा स्थापना दिवस आणि 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे बघा. हा प्रश्न पुणे SRPF 2016ला आणि आत्तापर्यंत 20हून अधिक वेळा हा विचारलेला प्रश्न आहे, त्यामुळे आपल्यासाठी हा महत्त्वपूर्ण प्रश्न असणार आहे. बघा याचं जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई. तर महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे आणि राज्याचे पोलीस महासंचालक मुख्यालयातून आपले कामकाज पाहत असतात. एवढं मोठं आणि महत्त्वाचं हे मुख्यालय आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे बघा आजच्या व्हिडिओचा. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय? आता हा प्रश्न तर सर्वांना तोंडपाठ आहे आणि पुणे शहर चालक 2023, संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती 2023 अशा प्रकारे 20हून अधिक वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाचे जे ब्रीदवाक्य आहे ते सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा महाराष्ट्र पोलीस दल विषयी थोडक्यात माहिती पाहूया. महाराष्ट्र पोलीस जे दल आहे त्याची स्थापना जी आहे ती 2 जानेवारी 1961 रोजी मुंबई या ठिकाणी झालेली आहे आणि याचा जो प्रशासकीय प्रमुख असतो म्हणजे सर्वोच्च व्यक्ती कोण असतो तर पोलीस महासंचालक असतात. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचे जे मुखपत्र आहे ते कुठलं आहे तर दक्षता आहे आणि ते काय आहे तर ते मासिक आहे. म्हणजेच मासिक म्हणजे काय तर दर महिन्याने प्रकाशित होणारं जे असते त्याला आपण मासिक म्हणत असतो. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचं जे ब्रीदवाक्य ते ब्रीदवाक्य काय आहे तर सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. हे महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य आहे. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे म्हणजेच काही तर सज्जनाच्या रक्षणासाठी आणि दुर्जनाच्या नाशासाठी असा या ब्रीदवाक्याचा अर्थ होतो. तर मित्रांनो हे होते महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत आलेले काही महत्त्वपूर्ण प्रश्न. अशाच पद्धतीचे बरेचसे प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला काही पैसे वगैरे लागत नाही. हेच शिकण्यासाठी आपण बाहेर क्लासेस लावतो. आपल्या यूट्यूब चॅनलवर पोलीस भरतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती आणि संपूर्ण पोलीस भरतीचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करणार आहोत. त्यामुळं पोलीस भरतीची तयारी करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आम्ही तुम्हाला निःशुल्कमध्ये तुमच्याकडून पोलीस भरतीचा अभ्यास करून घेणार आहोत.